श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधीच हरत नाही. संघर्ष करत असताना कधीच घाबरायचं नसतं, कारण माणूस त्या काळात एकटाच असतो. यशस्वी झाल्यावर तर सगळी दुनिया सोबत असते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका, जेणेकरून तुमच्या आयुष्यात खूप काही बदल घडेल. त्याआधी मी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करते, जो कोणी हा व्हिडिओ बघत आहे त्यांच्या आयुष्यातील सगळे दुःख नष्ट करा आणि त्यांच्या घरात आनंद व आनंदच द्या. मुळात शाश्वत असं काहीच नसतं. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, त्यासोबत आपणही बदलायला हवं. अर्जुनाने कर्णाचे काहीही नुकसान केले नव्हते, तरीही तो शत्रू बनला. कधीकधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे, प्रतिभेमुळे आणि सत्य बोलण्याने तुमचे लोक शत्रू बनत असतात. माणसामध्ये संयम, धैर्य आणि विश्वास असला की तो कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. परमेश्वराला कधीही सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. याउलट अडचणींना हे सांगा की तुमचा परमेश्वरावर किती मोठा विश्वास आहे. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी मात्र त्याला स्वतःच प्यावं लागतं. कितीही प्रेरणादायी लेख वाचले, भाषणे ऐकलीत, व्हिडिओ बघितलेत, तरी जोपर्यंत आपण स्वतः प्रयत्न करत नाही तोपर्यंत बदल घडणारच नाही. जेव्हा परिस्थिती अत्यंत वाईट असते तेव्हा असा विचार करा की आता यापेक्षाही काहीतरी चांगलं घडेल आणि आलेली वाईट परिस्थिती बदलण्यासाठी मी अथक प्रयत्न करेल. अमिताभ बच्चन यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलेली एक गोष्ट, मन का हो तो अच्छा और ना हो तो उससे भी अच्छा. सगळ्यांना एकच हृदय देवाने दिले आहे, मात्र डॉक्टर होणार असलात तर तुमच्याकडे 2 हृदय निश्चित हवे. एक बायोलॉजिकली असलेलं आणि दुसरं म्हणजे सहृदय किंवा दयाळू हृदय. हे लक्षात ठेवा. नियती जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिसकावून घेते ना, त्याचे दुप्पट तुम्हाला काहीतरी देत असते, हे नेहमी लक्षात ठेवा. वर्षभरातून एकदा ते येणाऱ्या लक्ष्मीचे मुहूर्तावर पूजन करण्यासाठी सर्वांचीच धडपड असते, पण आपल्या आयुष्यात, आपल्या घरात जी लक्ष्मी असते तिच्या मान सन्मानाचा कोणीच विचार करत नाही. ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा, इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा. माणसाकडे पैसा, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व ह्या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे, पण त्याची लायकी ही त्यांच्या स्वभावातूनच दिसून येते. जीवन बरोबर आहे तोवर संघर्ष आहे. जीवनाचा संघर्ष कधीच संपणार नसतो. आज कठीण वेळ आली तरी उद्याचा दिवस येणार. आज चांगले दिवस असतील तर उद्या कदाचित कठीण दिवसही असू शकतो. फरक तेव्हाच घडतो, फरक तेव्हाच पडतो जेव्हा तुम्ही हिंमत सोडत नाही आणि संघर्ष करत राहता. सगळं काही संपल्याचं वाटतं ना, तेव्हा लक्षात ठेवायचं आपण शिल्लक आहोत. याचा अर्थ अजून बरंच काही बाकी आहे. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात हो. कारण नात्याचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात. ज्यांचा मास्टरमाइंड श्रीकृष्ण होते आहे त्यांच्या नादाला लागू नये. 100तला एकही वाचला नाही आणि 5तल्या एकालाही धक्का लागलेला नाही. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे किंवा पूर्ण वाटोळे करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्याच विचारात आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि त्याचबरोबर हाईपसुद्धा करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली लिहायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात आधी व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.